सिद्धी फाजल आले सिद्धी फाजल आले पडला अडकून वाघ दख्खनचा गिरी दुर्गतो पन्हाळा गिरी दुर्गतो पन्हाळा ठरला आधार भूतलावरचा रामा रामा हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 सीतापते रामा 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 नकोत्तमा रामा 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 हरे हरे रामा रामा सिद्धी फाजल आले पडला अडकून वाघ दख्खनसा विजापूरच्या आदिलशहाच्या बाजूनं सिद्धी जौहर नावाचा सेनापती 40,000 फौज घेऊन आलेला. त्यावेळेला शिवाजी राजांच्या स्वराज्याची हद्द पन्हाळगडापर्यंत होती. पन्हाळा हा कोल्हापूरच्या शेजारी आहे. पण 40,000ची फौज आपल्या अंगावर येते हे कळत असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी पन्हाळा सोडला नाही. ते तिथंच राहिले. सगळे सेनापती सांगत होते तुम्ही सुरक्षित जागी हालायला हवं. पण राजे म्हणतात मी जिथे जाईन तिकडे हा पाणलोट लोंढा येणार आहे. पर लोंढा इतका प्रचंड आहे की तो त्याच्या गतीनं त्याच्या संख्येनं रस्त्यामधली अनेक खेडी अनेक घरं अनेक शेतं जे रक्ताचं पाणी करून माझ्या स्वराज्यातल्या लोकांनी पिकवलंय त्या सगळ्याचं तो स्मशान करत जाईल. माझ्या एकट्याच्या सुरक्षेसाठी स्वराज्याचं स्मशान करायचा मला काय अधिकार. काय व्हायचं ते माझं होईल. मी थांबतो. आणि पन्हाळा किल्ल्याला 40,000 लोकांचा असा बळकट वेढा पडला. 4 महिने झाले तरी पाय मागे घेईना वैरी. काय करावी बहादुरी काही केल्या कळेना. काय करा. मग राजांच्या मनात आलं पूर्वी होता तसाच डाव करायचा. म्हणजे सिद्धी जौहर बरोबर तहाची बोलणी शरणागतीची बोलणी सुरू करायची. छावणी बेसावध ठेवायची आणि त्या बेसावधपणाचा फायदा घेऊन निसटायचं. निसटणार कुठे. पन्हाळ्यापासून 15 ते 20 कोसांवर फक्त विशाळगड नावाचा किल्ला आहे. विशाळगड किल्ल्याची पिछाडी पूर्ण सुरक्षित आहे. एका बाजूनं फक्त सूर्यराव सुर्वे नावाच्या सरदाराचा वेढा आहे. तो फोडून किल्ल्यात शिरलं राजांना भीती नाही. बरं राजांनी आता लवकरात लवकर बाहेर पडलंच पाहिजे. कारण एकाच वेळेला 2-2 मोहिमा करणार कशा. कारण इकडे 40,000ची तोंड देता देता पंचायत अशी आली आहे. औरंगजेबानं त्याचा मामा शाहिस्ते खान नावाचा तो आणखीन 70,000 फौज देऊन महाराष्ट्रावर पाठवलाय. एकाच वेळेला जौहर आणि शास्ता यांच्याशी युद्ध होणार नाही. जौहरकडनं पळालंच पाहिजे.
आणि मग मात्र पन्हाळा किल्ल्याचा दरवाजा कर 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 करत उघडला. खाली उभं असलेलं सगळं सैन्य बघताय कोण येत आहे. आणि नेहमी पद्धत अशी असते, शरणागतीचं पत्र घेऊन जर कोणी येत असेल तर तो पांढरा झेंडा घेऊन यायचा असतो. पांढरा झेंडा घेऊन जर कोणी उतरताना दिसलं तर त्याच्यावर बंदुकीची गोळी, धनुष्याचा बाण किंवा तोफेचा गोळा किंवा हातातला भाला काहीही फेकायचं नाही, हा शिरस्ता. हे लक्षात घेऊन किल्लेदार गडाचे त्र्यंबक पंत गडाखाली आले. सिद्धी जौहरची भेट घेतली. मात्र सांगताना इतकंच सांगितलं, निम्मा मुलूक देतो, निम्मा आम्हाला राहू दे. क्यों? पुढच्या स्वारीमध्ये तह करायला काही पाहिजे ना. मग थोडासा राहू द्या. अर्धा मुलूक देतो तुम्हाला, अर्धा मुलूक राहू द्या आम्हाला. सिद्धी जौहर मनात खुश झाला, खदखदा हसू लागला. सगळा मुलूक पाहिजे आम्हाला असं सांगा शिवाजी राजाला. थोर तुम्ही सरदार झाला का मुलूक नाही म्हणता मला. त्र्यंबकरावांनी डाव टाकला. आज काय ते करा विचाराला, उद्या सांगा तुमच्या उत्तराला. उद्या येतो पुन्हा भेटीला. असं गोड गोड बोलून शत्रू फसवून किल्ल्यावर गेला. काय असतं, उद्या तुम्ही येणार आणि काय होणार याच्याशी लोकांना काय करायचंय. 4 महिने जे सैन्य बसलंय त्या सगळ्या सैन्यात आनंदाची लाट उसळली. काही अटींवर का होईना उद्या शिवाजी राजा खाली येणार, तहावरती सह्या होणार. 4 महिने बायका पोरांना आपण भेटलो नाही. हिथं मरायला पावसा उन्हात उभं केलंय. संदेश आते. अहो शेवटी सैनिकच होती ती माणसं, माणसंच होती. अरे केव्हा एकदा घरी जातोय. आणि आता जर तह होणार असेल तर गेल्यानंतर आदिलशहाकडनं बक्षीसच मिळणार आहे. बक्षीसं मिळाल्यानंतर सेलिब्रेशन करण्यापेक्षा आधीपासूनच सुरुवात का करू नये. राजांचा डाव अप्रतिम बसला होता. न सांगता अख्ख्या छावणीमध्ये 31 डिसेंबर सुरू झाला. आता उद्या राजे येणार, तर होणार, आपण निघणार. पण गडावरती काळजीचं वातावरण. बाजीप्रभू देशपांड्यांच्या सारखा बलदंड असलेला त्यांचा एक सहाय्यक. बाजीप्रभू विचारतात, राजे काळजी कुठली. बाजी, आत्ता आपली योजना अशी आहे की आषाढाच्या पौर्णिमेच्या रात्री इथून निघायचं, ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेचा चंद्र त्या प्रकाशाच्या दृष्टीनं सहाय्य करेल. पण समजा शिवाजी राजांच्या योजना नेहमी उलटा विचार करून केल्या जातात. समजा पाऊसच निघाला, चंद्राचा उपयोग नाही, चिखलाचा रबडा झाला आणि आपण ठरवतो तेवढ्या वेळात विशाळगड नाही गाठता आला, तर या गडापासून विशाळगडापर्यंत जायच्या रस्त्यात जर शत्रूच्या गुप्तहेरांनी आपल्याला पाहिलं, असं काही बोललं की आपण लगेच कशाला नाट लावता तुम्ही, कोण मरायला बघायला बसले, सगळे दारू पिऊन झोपलेत, चला.
अशी योजना होत नाही. जर त्या लोकांनी आपल्याला पाहिलं आणि समजा आपला पाठलाग सुरू झाला तर काय करणार? तर करायचं काय? तर राजांनी एकच कल्पना अशी मांडली, आणखीन एक शिवाजी राजांची पालखी करावी. शत्रूच्या पाठलागासाठी त्या पालखीनं दुसऱ्या रस्त्याने वाटचाल करावी. आपण विशाळगडाला जाईपर्यंत ती पालखी पकडून शत्रू त्याच्या घरी जाईल. त्या पालखीतल्या माणसांनी शत्रूबरोबर आपण विशाळगडाला पोचेपर्यंत वेळ काढावा. योजना पक्की पक्की. आता गंमत अशी झाली, प्रत्येक मनुष्य एकमेकाकडे बघायला लागला. का? शिवाजी सारखा कोण दिसतोय? पण दुसऱ्या पालखीत दुसरा बसायचा होता, तो शिवाजी म्हणून बसणार. शिवाजी सारखा कोण दिसतोय? अशी जरा जरा पाहणी सुरू झाली आणि आपल्या पूर्व रंगाचा हा धागा, शिवाजी राजांचा न्हावी, शिवा काशीद नावाचा, या माणसाचं काम सैन्याचं संचलन, गुप्त खलबत यातलं काही नाही. दर 2 दिवसांनी राजांना ठीकठाक करणं. तो न्हावी आला. लक्षात घ्या, आपण इथे येऊन राजांना काही सांगावं हा आत्मविश्वास त्याला वाटावा, इतकं मोकळं वातावरण असावं लागतं. इतकं मोकळं वातावरण. अहो मनात होतं, हो सांगायचं कसं, समोर सगळेच दुर्वास, सारखी आपली प्रतिमा जमदग्नी, दुर्वास, कमंडलू, करभस्म, पण दुसरं काही नाही काही आयुष्यात आपल्याला आलं. दुर्दैव. पण राजांनी सुद्धा सगळ्या जाती जमाती, पोट जाती, उपपोट जाती, या जातीवर विषय काही न करता हिंदवी स्वराज्याच्या भगव्या झेंड्याखाली आला तो आपला बंधू, तो शिवा नावाचा न्हावी आला धावत. राजे काय एक सुचवू का? इथं सगळे राजकारणाचं MBA केलेले लोक बसले आहेत. एक सुचवू का? बोल. त्याचं नाव सुद्धा शिवा काशीद, नाव शिवाच होतं. मला पाठवता का? माझं नाव पण शिवा आहे आणि तुमच्यासारखी मी थोडीशी दाढी पण ठेवलेली आहे. मला पाठवा की. शिवाजी राजांनी इतकंच विचारलं, अरे हे सगळं ठीक आहे, चेहरा जुळला पाहिजे ना. एक चेहरा जुळला पाहिजे आणि दुसरी तब्येत. आता माझे कपडे तुझ्या अंगावर घातले किंवा तू वेगळे श्रीमंत कपडे जरी घातले, चेहरा आणि तब्येत कशी जुळणार? न्हाव्याने सांगावं, राजे रागवणार नसाल तर एक बोलू काय? बोल 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 शिव्या बोल. रागवणार नसाल तर एक बोलू काय? हो. चेहरा कशाला जुळायला पाहिजे? का? त्यातल्या कोण्या हरामखोरानं खरा शिवाजी बघितलाय? अरे हा मुद्दाच नव्हता आला डोक्यात. ह्यातल्या एका बेण्यान तरी खरा शिवाजी बघितलाय का? कशाशी ताडायचा? इकडं किल्लेदार होवं, तिकडं 2 सरदार होवं, त्याच्यामध्ये जे असेल त्याला ते राजाच मानणारा येडा. बरं, ह्याच तब्येतीचे शिवाजीराजे होते, हे बघणारे जे आहेत ते सगळे गेले.
ह्यांच्यापैकी बघितलाय कोणी शिवाजी राजा? काय आनंद झाला राजाला. पटकन ते बर्जरीचे कपडे आणले. पण शिव्या, लक्षात ठेव, काय, तुझी जी पालखी आहे ती नक्की पकडली जाणार आहे. माझी अवस्था दोलायमान आहे. पकडली जाईल, नाही जाईल, पण तुझी 100% पालखी पकडली जाणार. आणि तू त्या सिद्धी जौहरला गंडवलं असं जर त्याला कळलं, मृत्यू पलीकडे पर्याय नाही. ह्या बलिदानाला का सिद्ध होतोयस? का म्हणजे काय? राजे, म्याज असाच काही वर्ष जिवंत राहत मेलो तर न्हावी म्हणून मरण, पण जर उद्या मेलो तर शिवाजी राजा म्हणून मला मृत्यू मिळणार आहे. याच्यासारखं भाग्य जगात आहे काय? उद्या मी राजा म्हणून मरेल. राजाने श्रीमंती कपडे आणले, त्याच्या अंगाला अंगरखा घातला, सुरवार घातली, जिरे टोप घातला राजांच्या सारखा, गळ्यामध्ये मोत्याच्या माळा घातल्या, देवीच्या भक्तीची कवड्याची माळ घातली, आणि कानामध्ये चौकडा घालताना मात्र राहावलं नाही. घट्ट मिठीत घेतला शिव्याला. शिवा, एवढ्या एकाच गोष्टीसाठी राजे पण नको वाटतं रे. काय ही आपली अवस्था? माझ्या ऐवजी तू मरणार आणि यासाठी मी तुला नटवतो. याच्यासारखी क्रूर चेष्टा या जगात आहे का रे? शिवा, काही दुर्दैवी येत नाही माझे हात. तसंच हाताला घट्ट धरलं शिवाने आणि सांगितलं, राजा, आता मन पातळ करू नको. आता मन पातळ करू नको. लेका, मेल्या माणसासाठी खोट टिप घालून रडणारे लय बघितले आतापर्यंत, पण जिवंत माणसासाठी खरा रडणारा राजा पहिल्यांदा महाराष्ट्रानं बघितला. शोभा, तुझ्या डोळ्यातल्या एकेका थेंबासाठी एकदा मरीत. आमच्यासारखं लाख घरोघर तयार होणार, तुझ्यासारखा एक जन्माला येणार राजा. जातो उद्या, शिवाजी राजा म्हणून जातो, आणि माझ्या मृत्यूची वार्ता जेव्हा येईल तेव्हा तुला अभिमान वाटेल. शिवा जर मेला तर तो शिवाजी राजा सारखा मेला, हे तुला कळवण्याची व्यवस्था करीन बरं. आणि मग दुसऱ्या दिवशी महाराज, आषाढाची पौर्णिमा, शिवाजी राजाने केलं होतं ते भाकीत खरं ठरलं. चंद्राच्या प्रकाशाचा लवलेश नाही. मेघ भरून आलेले मरणाचा पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये सगळं चिखलामध्ये रबरबीत बुळबुळीत गुळगुळीत झालेलं वातावरण. त्र्यंबकराव नावाच्या किल्लेदाराच्या हातामध्ये किल्ला दिला आणि फक्त 600 माणसं घेऊन राजे निघाले. 600 माणसं कशातून पलीकडे जाणार होती? 40,000 लोकांच्या वेढ्यातून. 40,000 गोट, त्या गोटामधूनी जाणे. 40,000 गोट, त्या गोटामधूनी जाणे. ही गोष्ट नव्हे सामान्य, तळहातावर शिर घेणे. शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले लेणे. त्या काळोख्या रात्रीत परवलीची खूण करीत शिव पथक निघे चौकीत. शिवसन्निध होता बाजी, पावन खिंडीचा गाजी. भार 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 600 माणसं उतरली गडाखाली.
त्यांच्या अंदाजाप्रमाणे बऱ्यापैकी आनंदात छावणी होती. सगळे स्वर्गातल्या पर्यांचे नाच बघत होते. सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येकाच्या स्वप्नात चाललेले होते. या सगळ्यांना बाजूला करता 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 वेढा पार झाला. मात्र नेमका वेढ्याच्या बाजूनं फिरणाऱ्या गुप्तहेरापैकी एका माणसानं बघितलं लेका. एवढी माणसं एकदम कुठं पळत आहेत, मध्ये पालखी. तो गुप्तहेर होता. तसाच धावत सुटला सिद्धे जौहरकडं. सिद्धीला सांगितलं, मुझे लगता है शिवाजी राजा भाग चुका है. ऐसे नहीं हो सकता. होता है तो चलो देख लेंगे. सिद्धी मसूद हा जौहरचा नातेवाईक होता. इसके पीछे जाओ, कुछ फौज लेके जाओ, लगता है शिवाजी राजा भाग चुका है. आणि सिद्धी मसूद दण 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 मोठी फौज घेऊन निघाला. आणि राजांचा डाव. फक्त 50 माणसं आणि मध्ये पालखी. सगळ्या बाजूनं वेढा घातला. आनंदाच्या तुताऱ्या वाजवत सिद्धी मसूद परत आला. शिवाजी राजा को हमने गिरफ्तार किया. सिद्धे जौहरच्या शामियान्यामध्ये राजे आले. क्यों भागना चाहते थे. नजरेला नजर देऊन उत्तर दिलं, प्रयत्न करत होतो, फसला. अरे या कर्नूळच्या सिंहाने जेथे पंजा टाकला त्याच्यातून कुणीच निसटला नाही आतापर्यंत. समज रहे है ना आप. हो, पावसामुळे थंडी अधिक आहे, थोडं विश्राम करूया. चरोर बसवलं, सरबताचे पेले आले. हमें तैयार करना पड़ेगा कि आपके पास कितना मुल्क रहेगा, हमारे पास कितना मुल्क रहेगा. तो अख्खा नकाशा काढला. हे तर काही वेळच काढायचा होता नकाशा. मग पन्हाळगडापासून प्रत्येक किल्ल्याचं अंतर, त्या किल्ल्याची मूळ नावं, हा कधी घेतला, उगाच दकोती इतिहास सांगत बसले होते सगळे. ये किले की ऐसी बात है. सुरुवात आपल्याला पहाटेपर्यंत हे माकड नाचवायचंय. आणि गंगाधर पंत, त्र्यंबक पंत एक सांगतायत शिवा काशीत, त्या ताकदीनं बरोबर सिद्धी जौहरला बोलवतोय. आणि एवढ्यातले कसं दुसरं घोडं आलं. घोडं थांबलं. घोडेस्वार उतरला, खावत आला. जौहरच्या कानाला लागला, मालिक राजा भाग चुका है. अबे पागल की औलाद. राजा जी तो यहां सामने खड़े हैं, तूने भी पी ली क्या. तो गुप्तहेर पाहतो राजाकडे. ये कहाँ मिले आपको. अमुक ठिकाणी. कितने लोग थे. 50 लोग लेके भाग रहा था. नादान कहीं का. मालिक, आपने विश्वास कैसे कर लिया कि शिवाजी राजा 50 लोगों को लेके भाग जाएगा इतनी बड़ी सेना से. कम से कम 600-1000 लोग विशालगढ़ की तरफ जा रहे हैं. उनमें हाथ में भी पालखी है. हो सकता है वही शिवाजी राजा होगा. शंकेची पाल चुकचुकली की खरी गोष्ट आहे. तो पहारेकरी 50 माणसं घेऊन कसा हा माणूस निघेल. आपल्याला तो मिळाला याच्या आनंदात आपण बसलो मूर्खासारखे. सिद्धी जौहर उठून उभा राहिला. कौन है बेटा तू. आणि आता मात्र शिवा काशीत आपण न्हावी आहोत. आपण दुसरा शिवाजी म्हणून आलो आहोत. हा सगळा विषय बंद डोक्यातला. छातीला तलवार लागली असताना तसाच
धीटपणे उभा राहिला. कौन है बेटा तू? तुला काय वाटतंय? तो तू असले शिवाजी नाही. अरे आमचा खरा शिवाजी राजा तुझ्यासारख्या माकडाच्या हाती लागायला काही येडा आहे का, खोळा आहे? राज विशाळगडापर्यंत पोचले सुद्धा असतील आता. तू बस माझ्याशी गप्पा मारीत. इसका अंजाम जानते हो. अरे मेलो कोंबड, आगीला काय घाबरायचंय? घरातनं येतानाच बायकोच्या कपाळचं कुकू पुसून आलो आणि सांगितलं, आयुष्य सफल झालं बघ आपलं. राजासाठी आपल्याला काही योगदान देता आलं. त्यांनी दिलं ते खरं प्राणदान आहे, पण ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्राणदानासारखं थोडंसं का होईना आम्हाला योगदान देता आलं असं म्हणता येईल. आणि खरंच सिद्धी जौहरने इतक्या जोरात तलवार खुपसली पोटामध्ये, पोटात खुपसली ती पाठीतनं बाहेर आली. जौहर ती तलवार ओढून घ्यायला सुद्धा थांबला नाही. शामियान्यातनं बाहेर पडला. जवळजवळ 3-4 हजार फौजेचा जमाव उभा केला. विशाळगडच्या दिशेनं फौजा पिटाळल्या आणि शिवा काशी जेव्हा तिथे कोसळता कोसळता खाली पडला, त्यांनी गडकरी त्र्यंबक पंताला फक्त सांगितलं, पंत आज ना उद्या राजे भेटतील, त्यांना माझा निरोप सांगा की शिवानं तुम्हाला दिलेला शब्द पाळला. शिवा राजासारखा छातीवर वार घेऊन मेला, पाठीवर भेदऱ्यासारखा वार नाही घेतला. राजा, अरे लेका तुझे नुसते कपडे अंगावर घातले तरी सुद्धा एका एवढ्या मोठ्या धैर्याचा लाभ मला झाला. मुजरा राजे, असेच मोठे व्हा, असेच मोठे व्हा. न्हाव्याने आशीर्वाद द्यावा, आपला प्राण टाकावा आणि नंतर पुढच्या कालखंडात जेव्हा शिवाजी राजांना हे कळावं, ऐका मुद्दा, आज पन्हाळ्याच्या परिसरात या शिवा न्हाव्याची समाधी राजांनी बांधली. आज त्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये त्या शौर्याच्या गाथा पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जे जातात, आता तू कुठल्या जातीचा, किती वरच्या जातीचा, किती खालच्या जातीचा, कुठल्या उजव्या जातीचा का कोण बघत नाही महाराज तिथं. अरे शिवाजी राजासाठी आपला जान कुर्बान करणारा एक शिवाचा भक्त या नात्याने प्रत्येक मनुष्य त्या समाधीवर डोकं ठेवतो आणि प्रार्थना करतो. इतकं निर्मळ आणि मोकळं मन आणि धैर्यशाली असलेलं असं दृढ संकल्पाचं शरीर आम्हा सगळ्यांना दे देवा, आम्हा सगळ्यांना दे. आम्हाला रामराज्य करायचं आहे, आम्हाला शिवराज्य करायचं आहे आणि हे करण्यासाठी ह्या सगळ्या वृत्तीचे संस्कार मनामध्ये घेऊन राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी. राम